झीन टपाक डमडम. गोप्या चिल्लम साठी उभा राय बरं. तुले बघू तुले दोनचा पाडा येतो का नाही म्हण बरं. अहो आग लावे मॅडम, मला तुमची हीच गोष्ट नाही पटत. हे एकचा पाडा आणि दोनचा पाडा ऐकायची गोष्ट आहे बाई. माझ्यासारख्याने 30-35चा म्हणायला लावला असता. हे आपल्याला नाही पटत बा असं. एकचा आणि दोनचा पाडा कोण म्हणन. गोप्या चिल्लम साट्या, तुले जेवढं सांगितलं तेवढंच कर. बिनकामाच्या पंचायती केल्या ना, मग नाव आग लावे मॅडम आहे. तो ओले दात पाडीन, मग तो दप्तरात ठेवून मग तुला घरी पाठीन. पुन्हा म्हणशील सांगितलं नाही. ठीक आहे ऐका मग. बे क बे, बे दुने 4, बे त्रिक 8, बे चौक 16, बे पंचे 91, बे 6 125, बे 7 152, बे 8 202, बे 9 3 बोकडे 1 पाट आणि बे 10 1005. मॅडम ओ मॅडम, वैभ्या भाऊ बघ जो जरा, या मॅडम वर्गातच झोपी गेल्या. ओ मॅडम 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 ओ मॅडम, इथं झोपल्या का तुम्ही? वर्ग आहे हो. अरे गोप्या, मला वाटून राहिलं मॅडमची इथं कीर्तन असन रात्रभर, म्हणून मग मॅडमची झोप नसन झाली, म्हणून इथं झोपल्या असन. अबे वैभ्या भाऊ, मॅडमची इथं रात्रीचं कोणतं कीर्तन असन आता? ते वाला कीर्तन राव, तू समजून घे ना. काय समजून घ्यायचं बे? कोणतं वाला कीर्तन असतं रात्रीचं? अरे येड्या, ते कीर्तन ओ आ आ आ असं कोणतं कीर्तन असतं रे? जाऊ दे, तुला नाही समजणार, तुझ्यासोबत बोलणं चुकीचं आहे. मी सरले बोलू ना, तो तेच बघते काय झालं मॅडमले. काही नाही झालं बे, मॅडमला झोप लागली होती, मॅडम झोपलेले आहे, झोपू दे. थोड्या वेळ झोपन मग उठते मनाने. मला माहिती आहे मॅडमले काय झालेलं आहे. मॅडमची झोप पूर्ण नाही झालेली. मॅडमले आपल्याला काहीतरी नवीन शिकवायचं होतं, म्हणून मॅडमने पूर्ण रात्रभर जागून आपल्यासाठी अभ्यास केला असेल आणि त्याच्यामुळे आता झोपल्या असेल. मॅडम रात्रभर जागल्या असेल आपल्याला शिकवायसाठी. आता तोंड फोडीन. चिल्लम चाट्या गोप्या, तो आलं लक्ष आहे का? सुकईच्या मॅडमने रात्रभर अभ्यास केला आणि मॅडमला जर झोप आली असती तर त्या नीट झोपल्या असत्या. अशा जमिनीवर फटक्यान आदळल्या नसत्या उलफट्या. पहिले त्या बसल्या असत्या जमिनीवर, पाहिल्या असते जागा बिगा मस्त पैकी काही आथरला असतं खाली, मग झोपल्या असत्या. अशा आपटल्या नसत्या डोक्यावर. हा वैभव भाऊ बरोबर बोलून राहिलं तू. बरोबर तर मी कायमच बोलतो. जाय बे गाजरगाव, त्या सरला बोल ना, त्यांना बोल त्या आग लावे मॅडम जमिनीवर बेहोश पडल्यात, धपक्यानं आपटल्या, सांग त्यांना बोलो ना. असं जातो लगेच तसा येतो. चालेल मॅडमले काय झोप लागली, उठा ना बी. ओ मॅडम उठा हो, मला तुम्हाला अजून 3चा पाडा पण सांगायचा आहे. मोहाला 3चा पाडा नाही ऐकतोस तुम्ही, कस काय बेहोश झाल्या? ओ मॅडम उठा ना, मोहाला 3चा पाडा ऐका. उठा हो मॅडम. मॅडम वैभव भाऊ, तसं मॅडम तर मस्त आहे रे, आज पाहिलं मी एवढं जवळ. मॅडम तुम्ही झोपल्यावर किती मस्त दिसत आहे. काश मला तुम्हाला असंच पाहिले भेटजो दररोज. उठ गोप्या, तो जागेवर जाऊन बैस, मी बघतो आता काय झालं. वैभव तुले का बँड बाजा लावून सांगायचं का? वय ना तो जाग्यावर. चाललो सर चाललो. हॅलो आगलावे मॅडम, मॅडम काय झालं मॅडम? ओ आगलावे मॅडम काय झालं? उठा मॅडम उठा. काय झालं मॅडम? कस काय बेहोश झालत्या तुम्ही? मॅडम बेहोश झालत्या, उठल्या वाटतं. काय झालं मॅडम तुम्हाला? काही प्रॉब्लेम होता का? आता बरं वाटतंय ना का अजून काही प्रॉब्लेम आहे? एकच प्रॉब्लेम आहे मला, एकच मिनिट थांबा लगेच ठीक करते. मॅडम मला कोण मारून राहिले मॅडम? मी तर काही म्हणलं पण नाही तुम्हाला. मला थोडी दिवस झाले मॅडम, मला कोण मारून राहिले?